हे काय, मला वाटलं विदुषा इथं आलाय. हो, आले होते, आत्ताच गेले. हा, गेला? मी येणार हे माहीत असूनही गेला? परत यार. त्यांना बोलावू नये, ते यायचे नाहीत. मी बोलावलं तरी का? कारण त्यांच्या डोळ्यात आसवा आहेत आणि ती कुणालाही दिसू नयेत अशी त्यांची इच्छा आहे. विदूषकाच्या डोळ्यात आसवा? अरे अरे, विदूषक रडायला लागले म्हणजे सृष्टीचा समारोप जवळ आलाय असं समजायचंय. हे काय, तुझ्याही डोळ्यात आसवांच्या खुणा दिसत आहेत. तूही रडत होतेस? असेन कदाचित. माझा अधपात पाहून? आपलं दुःख पाहून? मग मग अकारण आहेत ती आसवा, अकारण आहेत. जसं एखादा योगी मनानं, फक्त मनानं जगणारा योगी दुःखाच्या पलीकडे जातो, तसाच नुसत्या शरीरानं जगणारा एक व्यसनी लंपट सुद्धा दुःखमुक्त होत असतो. मी असाच दुःखमुक्त झालेलो आहे. काय भला परत मार्गावर वगैरे आणण्याचा प्रयत्न करणार आहे? हो, करणार आहे. करणार आहे. उपदेश करून नाही, फक्त प्रेम करून. आज प्रथमच तू या शब्दाचा उच्चार करतेस. माझ्या भावनेचा. पण का, कशासाठी? मला राहवत नाही म्हणून. माझ्या जीवनात आता प्रेमाला काहीही काळी मात्र ही किंमत उरली नाही. मला स्त्रीचा फक्त शरीर दिसतं, तिचं मन नाही दिसत. स्त्री ही माझ्या दृष्टीने फक्त व्यसन आहे, एक मनोरंजनाचं साधन आहे, बुद्धीला ग्लानी आणणारी नशा आहे. अशा व्यसनाच्या रूपानंच पुढे येणाऱ्या स्त्रिया मला सहन होतात, इतर नाहीत. महाराज, आपण स्वतःची फसवणूक करीत आहात. महाराज, मी आपल्याजवळ व्यसनाच्या रूपानं कधीही आले नाही आणि तरीही आपण माझा सहवास सहन करीत असता. हो, फक्त तुझाच. का? कशासाठी? का? अरे का काय, रानोमाळ हिंडणाऱ्या जंगली पशूंना सुद्धा एक जागा अशी असावीशी वाटते जिथं त्यांना विश्वासानं मान ठेवता येईल. हा, बस एवढंच, आणखी काही नाही. जे आहे ते कबूल करण्याची आपल्याला भीती वाटते महाराज. तसंही असेल कदाचित. हा, कारण ही जनावरं जेवढी क्रूर असतात ना, तेवढीच ती भित्री पण असतात. माझ्या भेकडपणाची जाणीव मला आहे. काल राज्यसभेत कचदेव आले तेव्हा त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याचं धाडस झालं नाही मला. कचदेवासारख्या या देवयानी सारख्या श्रेष्ठ माणसापासून माझं भ्यायलेलं मन दूर दूर पळत असतं. आणि मग धावून धावून थकलेलं हे मन का कुणास ठाऊक, पण तुझ्या सहवासाच्या सानिध्यात तुझ्याकडे धावत परत येतं. खरं म्हणजे येऊ नये, पण येत. आता त्याला मी काय करू? पण महाराज, मला तुमचा कधीही तिरस्कार वाटणार नाही. संसारातल्या साऱ्या दुर्गुणांनी जरी तुमच्या कपाळावर आपल्या स्वामित्वाचं शिक्कामोर्तब केलं तरीही माझ्या तुमच्या संबंधीच्या भावनेत तिळमात्रही फरक पडणार नाही. मग तुझ्या दुर्दैवाला पारावार नाही यात शंकाच नाही. कारण तुझ्या या भावनेला मी कोणतंच उत्तर नाही देऊ शकत, कारण त्याला मला त्याची अनुभूती नाही आणि नाही मला द्यायचंही नाही, मी देणार नाही. महाराज, आपण माझ्यावर प्रेम करावं असं मी कधीही म्हटलं नाही आणि म्हणणारही नाही. माझ्या अधिकाराच्या सीमा मी जाणते. अधिकार
क्षमा दूरवर अज्ञातात बसून हा जो कोणी अधिकाराचे हे लिहितो ना, त्याला सगळं काही कळलंय, पण पण प्रेमाचा धर्म मात्र त्याला उमजलाच नाही. आता ज्या क्षणी हे अधिकाराचे हे प्रेमा याच्यामध्ये निर्माण होतात तेव्हा ते प्रेम गळून पडतं आणि शिल्लक राहतात ते फक्त असले हे पोलादी साखळदंड परस्परांना काचून काचून मारण्यासाठी. महाराज, माझ्या गळ्याची शपथ आहे. घेऊ दे ना मला, का नको म्हणतेस? तू राजकन्या असून दासी झालीस, मी माणूस असून जनावर झालोय. निदान होण्याचा कसा मनापासून प्रयत्न तरी करतोय. अनेकदा मलाही वाटतं की मद्य आणि मंचक याच्या पलीकडे जीवनाला काहीतरी अर्थ असायला हवा, नाहीतर आपण तो द्यायला हवा. माझ्या त्या राजेशाही मंचकावर रोज रोज नव्या नव्या शरीरांचा कुस्करा करताना, मद्याचे घट एकामागून एक पिताना, नग्न वारांगणाचे नाच पाहताना काळजात कट्यार गेल्यासारखी वेदना होते. वाटतं छातीवर असाच हात दावत ठेवून सृष्टीच्या अंतापर्यंत धावत सुटावं, पण नाही नाही, ते धारिष्ट ते धैर्य अजूनही होत नाही. पण होणार, एक ना एक दिवस याच्यामुळे ते नक्की होणार. महाराज, ठीक आहे, तुला आवडत नसेल तर नाही घेणार मी, पण मग माझं हे काम करशील? हो, नक्की करेन. माझ्यासाठी एक गाणं गायशील? आपण सांगाल तर नक्की म्हणेन. मग म्हण क्षमा, म्हण. तुझ्या या अवस्थेत, माझ्या या अवस्थेत मला तुझा सूर हवाय क्षमा, मला तुझा सूर हवाय.